जेव्हा वेळ फार कमी असेल आणि काहीतरी भारी खायचं असेल तेव्हा बनवा हे सिंपल मटार पनीरची रेसिपी। ना जास्त वाटण घाटण ना जास्त मसाले, घरच्या साहित्यात एकदम घरगुती पद्धतीत तयार होणारी ही सोपी पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा। अगोदर कढई किंवा पॅनमध्ये थोडं तेल घालून जिरं, मिरची आणि 2 उभे चिरलेले कांदे टाकायचे। त्याचमध्ये 2 मोठे टोमॅटो सुद्धा चिरून ह्यात घालायचे। चवीनुसार मीठ घालून 10 मिनिटं मंद गॅसवरती झाकण ठेवून व्यवस्थित परतून घ्यायची। 10 मिनिटांनंतर कांदा आणि टोमॅटो चांगला मऊसूद होतो। मग हे मिश्रण थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकायची आणि ह्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। आता पुन्हा गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालून पनीरचे तुकडे थोडे फ्राय करून घ्यायचे। पनीरचे तुकडे आपल्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे करू शकता। पनीरचे तुकडे फ्राय करून झाल्यावरती त्याच कढईमध्ये ठेचलेला थोडा लसूण आणि कांदा टोमॅटोची आपण जी पेस्ट तयार केलेली आहे ती यात घालायची। आता हे आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। ही प्युरी चांगली तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर ह्यात आपल्या घरात जे घरगुती मसाले अवेलेबल असतील ते घालायचे आणि थोडंसं कोमट पाणी घालून यात वाफवलेले मटार आणि फ्राय केलेले पनीरचे तुकडे घालायचे। 10 ते 15 मिनिटं मंद गॅसवरती चांगलं शिजवून घ्यायचं। आवडत असेल तर वरून थोडं बटर घालायचं, त्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते। पहा, आहे ना एकदम सोपी पद्धत, म्हणून तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि अशा सोप्या घरगुती रेसिपीजसाठी आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।